टीव्हीचा आपण काढू हा. 1 2 3 4 5 5 कॅमेरे. तुम्हाला तर वाटत असेल की आमच्याकडे कोटीनं पैसा तुम्ही कोटीनं पैसा वाटा, पैसेही आम्ही घेणार आणि दादा म्हणते घरात सोडून आणणार, कारण ही ताकद मला घ्यायची आहे. या ठिकाणी 18 पगड जातीच्या समाजाच्या वतीने संघर्ष म्हणून जरांगे पाटील यांचा सत्कार सन्मान केला जातोय. हा परभणी जिल्हा, या परभणी जिल्ह्यामध्ये कुठेही जातीवाद पाहायला मिळत नाही बांधवांनो, कारण आम्ही या परभणी जिल्ह्यामध्ये एकच घोषणादारांनी दिलेली आहे, तो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. खऱ्याने माणसं आहोत आणि माणूस म्हणून या संघर्ष म्हणून जरांगे पाटलांच्या सोबत आहे. प्रत्येक जातीचा, प्रत्येक बांधवदारांच्या सोबत आहे, कारण इथल्या प्रत्येक जातीच्या बांधवांना वाटतं या संघर्षाचं सारखं नेतृत्व आमच्या जातीमध्ये जन्माला यावं. हे कष्टकऱ्याचं नेतृत्व आहे, कारण कुठेही बदनाम नेतृत्व नाही, कुणाच्या 1 रुपयाला सुद्धा शर्मिंदा हे नेतृत्व नाही, म्हणून गरजवंत मराठे हे दादांच्या सोबत आहे. बांधवांना सांगायचं जर झालं तर आजही लाखोच्या संख्येने, कोटीच्या संख्येने संघर्ष म्हणून जरांगे पाटलांच्या सोबत हा मराठा समाज आहे. पण आजही दादांची परिस्थिती असेल, घरची परिस्थिती असेल, सर्वांना विनंती आहे की ट्रॅक्टरला जागा द्यायची आहे, कारण ट्रॅक्टर हा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा ट्रॅक्टर मध्ये आहे. कारण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जाऊन भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांचे सर्व सेनापती ज्यांना म्हटलं जातं ते अर्थात संघर्ष योद्धे पुढे आहेत आणि राजे पाठीमागे आहेत. पहिला वर संघर्ष योद्धे घेतील, त्यानंतर राजांकडे बोट दाखवलं जाईल बांधवांनो. त्यामुळे राजांची प्रचंड पाठबळ आणि विचारांची पायी त्या ठिकाणी संघर्ष योद्धे म्हणत आहे. पाटलांकडे बघितलं नेतृत्व आठवतात, कारण ज्या आंबीराव मोहिते या स्वराज्याप्रती दाखवली आणि त्या स्वराज्याच्या निष्ठेनं संभाजी महाराज
स्वराज्याचे पहिले मुळात या स्वराज्याचा राजा झाला ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि या संभाजी महाराजांना खऱ्या अर्थानं विनाव फुलेंचं पुढाण केलं आणि या ठिकाणी वडोदराचे पाटील स्वातंत्र्यासाठी एकदा जोरदार झाला सर्वांच्या हात वरती करून या जोरदार टाळ्या आहेत दादांसाठी खऱ्या अर्थानं कर्तवंत मराठा आज कर्तवंत मराठा आज 2 एकर 3 एकर 4 एकर जमिनीवरती येऊन बसलाय कारण त्या पूर्वीच्या काळामध्ये 400-500 एकर जमीन पण आज ती जमीन क्लीन कायद्यामध्ये क्लीन कायद्यामध्ये जमीन घोषित केली जमीन मराठ्यांच्या गावाच्या सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा जमीन मराठ्यांच्या कुणी जर म्हणत असेल मराठ्यांची जमीन इतर कुठल्या कामासाठी तर मराठ्यांची जमीन त्या उन्नतीसाठी विकासासाठी मराठ्यांनी आपल्या प्राणाची औषधी द्यायला सुद्धा माझ्या पुढे पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज Thank you.